नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हर घर जल हर घर नल या योजनेच्या जलजीवन मिशन अंतर्गत कामाचं भूमिपूजन मोहोपाडा स्मशानभूमीजवळ संपन्न झालं। वासांबे ग्रामपंचायतीच्या सरपंच उमाताई मुंढे यांच्या प्रयत्नानं आणि स्थानिक आमदार महेश बालदी यांच्या पाठपुराव्याने जलजीवन योजनेचं भूमिपूजन ज्येष्ठ नागरिक आणि ग्राम सुधार मंडळाचे अध्यक्ष प.ग. पळणीटकर यांच्या हस्ते करण्यात आलं। या जलजीवन योजनेअंतर्गत सरपंच उमाताई मुंढे यांनी वासांबे परिसरातील पाणी प्रश्नासाठी 2020 पासून प्रयत्न करीत असून त्याला अखेर यश आलं आहे। याकरता 22 कोटीचा निधी उपलब्ध झालाय। माणगाव शहरात अनंत बिल्डिंगच्या टेरेसवर असणाऱ्या आयडिया कंपनीच्या रेंज टॉवरला अचानक आग लागली। या घटनेनं माणगाव बाजारपेठेत एकच खळबळ माजली। यावेळी माणगावचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली माणगाव पोलीस टीम तात्काळ घटनास्थळी दाखल झाली आणि आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू झाले। जवळपास 12:30 वाजण्याच्या सुमारास पोलीस प्रशासनाच्या मदतीनं आग आटोक्यात आणून पूर्णपणे विझवण्यात आली। ही आग टॉवरवर शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे। सुधागड तालुक्यातील परळी ग्रामपंचायत हद्दीतील देसाईपाडा येथील शतकानुशतके पूर्वापार असलेली स्मशानभूमी विकासकाच्या आडमुठ्या धोरणातून सुटताना दिसत नाही। देसाईपाड्यात गंगाराम जाधव या विकासकाची मनमानी सुरू असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय। पूर्वापार स्मशानभूमीला संरक्षण भिंत आणि गेट लावून अडवणूक केली जात असल्याचं सांगत सतीश भाऊ देसाई यांच्या नेतृत्वात ग्रामस्थ आक्रमक झाल्याचं पाहावयास मिळालं। स्मशानभूमी मार्गावरील गेट बंद ठेवल्याने अंत्ययात्रेसाठी आणलेली लाकडं डोक्यावर वाहून नेण्याची नामुष्की ग्रामस्थांवर ओढावल्याने ग्रामस्थांच्या संतापाचा उद्रेक झाला। रोहा तालुक्यातील ऐनवहाल येथील शासनाची प्राथमिक शाळेची एका वर्गखोली आणि किचन शेड ठेकेदारानं ग्रामसभेत ठराव न घेता आणि या इमारतीचा कोणत्याही स्ट्रक्चर ऑडिट न करता विनापरवाना जमीनदोस्त केली आहे। शाळेचा काही भाग तोडून इथे व्यायामशाळेचे बिनधास्तपणे बांधकाम सुरू आहे। त्यामुळे प्रशासनाची दिशाभूल करणाऱ्या ठेकेदाराची रोहा गटविकास अधिकाऱ्यांनी सखोल चौकशी करून ठेकेदार आणि पोट ठेकेदारावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी ऐनवहाल येथील ग्रामस्थ अर्चना मांगडे यांनी केली आहे। लहान मुलांना जशी पोलिसांची भीती वाटते तशीच येथील गुन्हेगारांना वाटेल असे काम करा। नागोठणे पोलीस ठाण्याच्या इमारतीत नागरिकांचं स्वागत करून त्यांचे प्रश्न सोडवा, जेणेकरून त्यांनाही आपली हक्काची जागा वाटली पाहिजे। भावी पिढी नष्ट करणारे ड्रग्ज आणि सावकारी करणाऱ्यांची दादागिरी पोलिसांनी नष्ट करावी असे रोखठोक प्रतिपादन राज्याचे उद्योग मंत्री आणि रायगडचे पालकमंत्री नामदार उदय सामंत यांनी नागोठणे स्मार्ट पोलीस ठाण्याच्या नवीन इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी केलं। यावेळी आमदार महेंद्र शेठ दळवी, आमदार अनिकेत तटकरे, आमदार महेंद्र थोरवे, जिल्हाधिकारी योगेश म्हसे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। महाड पोलादपूर माणगाव विधानसभेचे कार्यसम्राट आमदार भरत शेठ गोगावले यांनी माणगाव येथील क्षत्रिय मराठा भवनच्या रखडलेल्या कामासाठी क्षणाचाही विचार न करता 12.5 लाख रुपयाचा निधी उपलब्ध करून दिलाय। भरत शेठ हे न मागताही निधी देणारे एकमेव कार्यसम्राट आमदार आहेत अशी स्तुतीसुमनं माणगाव क्षत्रिय मराठा समाज संघ अध्यक्ष राजू मोरे यांनी उधळली आहेत। ते क्षत्रिय मराठा समाज संघाच्या 71व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमातून बोलत होते। यावेळी माणगाव नगरपंचायतीचे नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार यांनी सध्या चालू असलेल्या राजकारणावर ताशेरे ओढले। खालापूरमधील विश्वनिकेतन संस्थेचे अभियांत्रिकी महाविद्यालयातील 6 विद्यार्थ्यांच्या टीमने व्हायरस हंटर्स या राष्ट्रीय पातळीवरील स्मार्ट इंडिया हॅकाथॉन स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावलाय। ही स्पर्धा प्रत्येक वर्षी एज्युकेशन मिनिस्ट्री गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आयोजित करत असते। यावर्षी ही स्पर्धा दुर्ग, छत्तीसगड येथे पार पडली। स्पर्धेचं उद्घाटन भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं। या स्पर्धेत विश्वनिकेतनचे जयेश थत्ते, ओम सिंग, पायल खुपसे, श्रेया आवटी, राज खांडेकर आणि पंकज चौरसिया या विद्यार्थ्यांच्या टीमने परीक्षकांची वाहवा मिळवत प्रथम क्रमांक मिळवून 1 लाख रुपयांचं बक्षीस जिंकलं। युथ क्लबच्या महाड आणि रायगड जिल्हा परिषदेच्या संयुक्त विद्यमानं राज्यस्तरीय रायगड प्रदक्षिणेचं आयोजन करण्यात आलं। प्रदक्षिणेचं हे 32वं वर्ष असून युथ क्लब महाडने नेहमीच जुन्या नव्याचा संगम साधत नव्या तंत्रज्ञानाचा नेहमीच पुरस्कार केलाय। वेबसाईट, ऑनलाईन प्रवेश यासारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरामुळे काही वर्षांपूर्वी घटत चाललेली प्रदक्षिणार्थींची संख्या वाढली असून यंदा या मोहिमेत सुमारे 650 प्रदक्षिणार्थी सहभागी झाले होते। छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषात भगवा झेंडा फडकावून सकाळी सुरू झालेली ही प्रदक्षिणा संध्याकाळी पूर्णत्वास आली।
माणगाव तालुक्यातील इंदापूर नजीक असलेल्या पाणसई गावात दरवर्षी आरडी नॅशनल कॉलेज बांद्रातर्फे सामाजिक बांधिलकी जपत विविध कार्यक्रम घेण्यात येतात. गावात या कॉलेजमार्फत अनेक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्यात. कॉलेजच्या NSS विद्यार्थ्यांमार्फत प्रोफेसर शेखावत यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी हे कार्यक्रम होतात. यंदा पाणसई गावातील शंकर मंदिराच्या आवारात साफसफाई करण्यात आली. तसंच गावातील शिवमंदिरात, इंदापूर तळाशेत केंद्रातील 11 प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आलं. यावेळी विद्यार्थ्यांनी नृत्याविष्कार सादर केले. वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, रायगड. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.